नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 36 साइजचा फोरटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आणि ब्लाउज जो आहे तो फिटिंगला खूप छान बसलेला आहे। तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फोरटक्स ब्लाउजचं कटिंग तुम्हाला सहजच लक्षात येईल। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। याच्यामध्ये मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग दाखवलेलं आहे। स्लीव्हचं कटिंग जे आहे ते याचा आधी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर चॅनलला व्हिजिट करून स्लीव्हचं कटिंग तुम्ही पाहू शकता। तर इथे मी फक्त बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट याचंच कटिंग दाखवणार आहे। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपल्याला एकत्रच कटिंग करणार आहोत। तर इथे मी पेपर घेतलेला आहे। फोल्ड बाजू जी आहे माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। फोल्ड बाजूकडून जेवढी ब्लाउजची तयार उंची आहे, लेंथ आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं। तर इथे ब्लाउजची तयार लेंथ आहे 12.5 इंच। 13.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। समांतर अंतरावर एक टेप ठेवला आणि तिथे पण 13.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। शोल्डर घेतलेला आहे इथे 5 इंच। 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। खाली सुद्धा एक समांतर अंतरावर 5 इंचाचं मार्किंग करून घेतलं, म्हणजे लाईन क्रॉस जात नाही। आता इथे आर्महोलचं मार्किंग करायचं या लाईनवर, तर 5.5 इंच आर्महोल घेतलेला आहे। इथे सुद्धा आर्महोलचं मार्किंग करून घेतलं 5.5 इंच। ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। आता गळ्याचं मार्किंग करून घेतलं। वरच्या बाजूला गळा रुंदी घेतली 2 इंच। पुढचा गळा तयार आहे 5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि 5.5 इंचावर गळ्याचं मार्किंग करायचं आहे फ्रंटच्या। तर 5.5 इंचावर इथे मार्किंग केलं। खाली बॉटमला गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि हे पॉईंट असा, हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले, बॉक्स तयार करून घेतला। याच्यामध्ये असा गोलाकार आकार ड्रॉ करून घेतला। आता इथे आर्महोलच्या लाईनवर छातीचा चौथा भाग टाकायचा। तर 36 साइजचा चौथा भाग होतो 9 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। 11 इंच होतात, तर खाली सुद्धा 11 इंचावर कमरेच्या बाजूला मार्किंग करून घेतले। नंतर फिटिंग करताना जे काही एक्स्ट्राचं असेल ते आपण कटिंग करणार आहोत। तर इथे लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। योकपट्टीचं आता मार्किंग करायचं। तर या बाजूने 2 इंचावर मार्किंग केलं आणि इकडे 2 इंचावर एक आणि 2.5 इंचावर एक असे 2 मार्किंग केलेत। जी 2 इंचचं मार्किंग आहे ती लाईन सरळ ड्रॉ करून घेतली आणि जे 2.5 इंचाचं मार्किंग आहे तिथून असा योकपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे। आर्महोलचा आकार द्यायचा आहे। आता आर्महोलचा आकार देण्यासाठी जी आर्महोलची लाईन आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचा पहिल्यांदा। तर इथे मी 3 ला 1 लाईन कमी असा मार्किंग करून घेतला आणि इथून 1 इंच आणि 1.25 इंच असे 2 मार्किंग करायचे। 1 इंचावरून फ्रंटच्या आर्महोलचा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि 1.25 इंचावरून बॅकच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे आणि हा जो आकार आहे तो बरोबर सेंटरला इथे मॅच झाला पाहिजे। इथे अर्धा इंचावर एक मार्किंग केलं आणि हा पॉईंट असा इथे खाली जोडून घेतला। हे आता संपूर्ण मार्किंग झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणाचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा साईडचा भाग आणि बॅकच्या आर्महोलचा आकार कट करून घेतला आणि शोल्डरचं कटिंग करून घेतलं। त्याच्यानंतर हा पार्ट जो आहे तो ओपन करून घेतला आणि जे जॉईंट होतं ते कटिंग करून घेतलं, म्हणजे फ्रंट आणि बॅक आपल्याला वेगवेगळे मिळतील। आता योकपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे, आर्महोलचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि जे गळ्याचा आकार आहे तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे। तर हे असं कटिंग झालं। आता बॅक साईडचा जो भाग आहे तर तिथे गळ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा। तर जी खालची बॅकची पट्टी तयार आहे ती 2.5 इंच आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेतला। 3 इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे। बॉटमला गळा रुंदी घेतलेली आहे 3.25 इंच। तिथे सुद्धा अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि वरच्या बाजूला गळा रुंदी घेतलेली आहे 2 इंच। तिथे सुद्धा मार्किंग केलं आणि हा बॉक्स असा ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यामध्ये गोल असा आकार देऊन घेतलेला आहे। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घ्यायचं आहे। इथे बॅकचा पार्टचं कटिंग आपल्याला मिळालेलं आहे आणि याच्या स्लीव्हचं कटिंगचा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड केलेला आहे याच्या आधी, तर तो व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करून बघू शकता आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करते, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर हे स्लीव्ज आणि बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे। याच्यामध्ये आता कुठलंही चेंजेस करायचं नाही, हे आहे तसं अस्तरवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। आता हा जो पार्ट आहे फ्रंटचा, तर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे हे आपण बघूया। इथे आता अस्तर घेतलेलं आहे मी। फोल्ड बाजू माझ्याकडे करून ठेवली, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। तर इथे पहिल्यांदा बॅक पार्ट जो आहे तो बंद बाजूकडून ठेवलेला आहे गळ्याची बाजू आणि तो आहे तसं इथे पहिला ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे स्लीव्ह सुद्धा ड्रॉ करून घेतलेले आहे तशीच, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत। हे आहे तसं ड्रॉ करून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे।
तर इथे मी कटिंग करून घेतलेला आहे बॅक पार्ट. गळा जो आहे तो मी नंतर कटिंग करणार आहे जेव्हा तयार करणार आहे मेन फॅब्रिकवर. आणि इथे स्लीवचं सुद्धा कटिंग करून घेतलं. त्याला असं फोल्ड केलं, सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि जी फ्रंटची बाजू आहे तिथे नाव टाकून दिलं म्हणजे जोडताना आपलं कन्फ्युजन होत नाही. आता राहिलेलं जे अस्तर आहे ते घेतलेलं आहे आणि तिथे फ्रंट पार्ट ठेवून आहे तसं ड्रॉ करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत हे आपण आता बघणार आहोत. तर आहे तसं पहिल्यांदा ड्रॉ करून घेतला. आता गळ्याकडची जी हुकायची पट्टी आहे तर तिथे अगदी 1/2 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे हुकायच्या पट्टीसाठी. अशा पद्धतीने तुम्ही जर वाढवलं तर तुम्हाला पफ जो आहे तो खूप छान येईल आणि अजून ब्लाऊज ओढल्यासारखा वाटणार नाही. त्यानंतर हा जो साईड पार्ट आहे तिथे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. मोठी साईज असेल तर 1 इंच वाढवायचं आहे. आणि खाली ही जी खालची बाजू आहे तिथे 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर अर्धा ते 1/2 इंच तुम्ही वाढवू शकता एक्स्ट्रा. मी 1/2 इंच वाढवलेलं आहे. तर इथे असं मार्किंग करून घेतलं व्यवस्थित मोजून आणि त्याचे जे मार्किंग केलेले आहेत त्या लाईन जोडून घेतल्या. इथे असा आकार देऊन घ्यायचा आहे योकपट्टीचा जसा आकार आहे त्याप्रमाणे खालच्या बाजूने. तर हे असे 3 बदल आपल्याला फ्रंटच्या पार्टमध्ये करायचे असतात, त्याच्यामुळे आपला पफ चांगला येतो. आता हे जसं मार्किंग केले त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचे. आता हा पार्ट कटिंग झाल्यानंतर योकपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला चेंजेस करायचे आहेत. तर हा फ्रंटचा पार्ट कटिंग करून झालेला आहे. योकपट्टीमध्ये पण आता आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे. तर राहिलेलं अस्तर डबलमध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर योकपट्टी ठेवून आहे तशी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतली. त्यानंतर योकपट्टीला फक्त खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. कारण योकपट्टीला डबल शिलाई येते तर मार्जिन आपलं कमी पडू नये त्यासाठी इथे खाली अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. आता हे जे पॉईंट आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत. फक्त खालच्या बाजूनेच वाढवलेलं आहे. केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचं आहे. 36 साईजच्या ब्लाऊजसाठी हे अस्तरचं कटिंग पूर्णपणे झालेलं आहे. आता आपल्याला कुठलेच याच्यात चेंजेस करायचे नाहीत. इथे आता मेन फॅब्रिक स्लीव्ससाठी कटिंग करून घेतले. थोडं साईडने एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. योकपट्टी जी आहे ती मेन फॅब्रिकवर आहे तशीच कटिंग करून ठेवायची आहे. त्यात कुठलंच मार्जिन द्यायचं नाही आहे. बॅक पार्टला थोडं साईडने एक्स्ट्रा मार्जिन दिलं आहे आणि फ्रंट पार्टला सुद्धा साईडने थोडं एक्स्ट्राचं मार्जिन दिलं आहे, जेणेकरून शिवताना आपल्याला व्यवस्थित ते अटॅच करता आलं पाहिजे एकमेकांना, अस्तर आणि मेन फॅब्रिक त्यासाठी. आता इथे टक्स कसे घ्यायचे ते बघूयात. तर इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे. इथून आडवा टक्स घेतला आहे 4.25 इंच आणि उभा टक्स घेतलेला आहे 2 इंचाचा. हा टक्स एका बाजूला 1/2 इंच दुसऱ्या बाजूला सुद्धा 1/2 इंच म्हणजे टोटल 1.5 इंचचा हा टक्स होईल. तर इथे असं मार्किंग करून घेतलं. त्यानंतर हुकाय पट्टीचं सेंटर मार्किंग करायचं आहे आणि हा जो टक्स आहे मेन टक्स तिथून 1.5 इंच क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आणि हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे. आता हा जो टक्स आहे तो खाली आपण 1/2 इंच वाढवलेलं होतं तर इथे 1/2 इंच कवर झालं पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर अर्धा इंच आणि एक लाईन असा एकीकडे आणि तर तेवढाच दुसरीकडे असं टोटल 1/2 इंचचा टक्स घेतला आहे. साईडचा टक्स घेण्यासाठी ते 1.5 इंचावर मार्किंग केलं. इथूनही क्रॉस असं 1.5 इंच आलं पाहिजे आणि हे 2 पॉईंट आहेत ते जोडून घेतले. हा सुद्धा टक्स जो आहे तो खाली 1/2 इंच जे वाढवलं आहे ते याच्यामध्ये कवर झालं पाहिजे. तर अर्धा इंच आणि एक लाईन असं एका बाजूला आणि अर्धा इंच एक लाईन दुसऱ्या बाजूला असा टोटल 1/2 इंचाचा हा टक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आर्महोलचा टक्स घ्यायचा आहे. तर आर्महोलचं जे सेंटर आहे तिथूनच हा टक्स घेतलेला आहे. इथून 1.5 इंच मार्किंग केलं क्रॉसमध्ये आणि जे कुठे येते तिथे असं मार्किंग करून घेतलं. 3 इंचाचा हा टक्स घेतलेला आहे आणि हा टक्स 1/2 इंचाचा घ्यायचा आहे दोन्ही बाजूने म्हणजे अर्धा इंचाचा टक्स येईल. तर असं हे मार्किंग झाले टक्सचं. आता दुसरा जो भाग आहे अस्तरचा तो याच्यावर असा उलटा करून ठेवला म्हणजे टक्स दुसऱ्या बाजूला सुद्धा छान उमटले जातील, कमी जास्त होणार नाहीत. थोडंसं टॅप करून घेतलं आणि त्याला थोडंसं डार्क करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडला अस्तरवर आपले टक्स येतील. असं हे 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि यामुळे पफ खूप छान येतो. ही 4 टक्स ब्लाऊजची पद्धत तुम्हाला सोपी वाटली असेल तर कमेंट करून सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे तर ते व्हिडिओसुद्धा चॅनलला व्हिजिट करून तुम्ही बघू शकता. भेटूया पुन्हा एकदा अशाच युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.